ब्रेन फॉगी वाटणं, कन्फ्युजन, वारंवार विसरण्याची सवय, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन किंवा हातापायांना मुंग्या येणं किंवा रात्री चांगली झोप घेऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी थकून गेल्यासारखं वाटणं, गळून गेल्यासारखं वाटणं, ही जर लक्षणं दिसत असतील तर ही कदाचित B12 डेफिशियन्सी असू शकते. भारतातल्या 10 पैकी 4 लोकांना व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी असते. डायबिटिकमध्ये हे प्रमाण 29% च्या अप्रॉक्सिमेटली आहे. एल्डरली पेशंट्समध्ये हे प्रमाण 20 to 40% आणि व्हेजिटेरियन पेशंट्समध्ये हे प्रमाण डबल म्हणजे अप्रॉक्सिमेटली 40 to 80% असण्याची शक्यता असते. नमस्कार, मी डॉक्टर महेश महिरे आणि तुम्ही पाहतात द कन्सल्टिंग रूम. काही सगळी लक्षणं दिसतात व्हिटॅमिन B12 च्या डेफिशियन्सीमुळे बिकॉज व्हिटॅमिन B12 इज इसेन्शियल फॉर DNA सिंथेसिस, RBC प्रोडक्शन आणि न्यूरोलॉजिकल फंक्शनिंग. जर व्हिटॅमिन B12 चे प्रमाण कमी असेल तर होमोसिस्टिन लेवल सुद्धा वाढण्याची शक्यता असते, ज्याच्यामुळे स्ट्रोक सारखी गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिटॅमिन B12 चे मुख्य सोर्स हे ॲनिमल बेस्ड आहेत, जसं लिव्हर, चिकन, एग्ज यासारखे. पण व्हेजिटेबल्समध्ये व्हेजिटेरियन डाएट म्हणजे मिल्क आणि डेअरी प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये अत्यल्प प्रमाण असतं व्हिटॅमिन B12 चं. म्हणून व्हेजिटेरियन पेशंट्समध्ये व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी असण्याची शक्यता दाट असते. व्हिटॅमिन B12 म्हणजे कोबालामाइन ह्याची नॉर्मल रेंज 200 ते 900 पायकोग्राम्स पर मिलीलिटर इतकी असते. व्हिटॅमिन B12 डेफिशियंट पेशंट्समध्ये याला ओरल किंवा इंट्रामस्क्युलर इंजेक्शन याद्वारे देता येतं. साधारणपणे ओरल टॅबलेट जे असतात त्या मिथाइल कोबालामाइन 1000 ते 2000 मायक्रोग्राम पर डे असा डोस असतो. व्हिटॅमिन B12 च्या डेफिशियन्सीमुळे RBC कमी असल्यामुळे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ती लक्षणं इम्प्रूव्ह व्हायला साधारणतः 2 ते 4 आठवडे लागतात. न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स नीट इम्प्रूव्ह होण्यासाठी साधारण महिने लागत असतात, 1-2 महिने लागू शकतात. वर सांगितलेली लक्षणं जर तुम्हाला, तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिली मेंबर्सला कोणालाही असतील तर ही रील त्यांच्यासोबत शेअर करा. आणि व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी बद्दल काहीही क्वेरी असेल तर नक्की कमेंट करा. मी तुम्हाला त्याचं नक्की उत्तर देईन. थँक्यू व्हेरी मच.